गुड मॉर्निंग फ्रेंड्स. इंटेग्रल कॅल्क्युलसच्या लास्ट लेक्चरमध्ये एक्झाम्पल 5 पर्यंत आलो होतो आपण. लेक्चर नंबर 61 मध्ये एक्झाम्पल 6 पासून आपण सुरुवात करणार आहे. काय आहे हो एक्झाम्पल 6? ऑन पेज नंबर 119 प्रूव्ह दॅट 4 टाइम्स इंटेग्रल 0 टू इन्फिनिटी x स्क्वेअर dx अपॉन 1 प्लस x टू द पॉवर 4 which is equal to गॅमा मध्ये 1/4 इंटू गॅमा मध्ये 3/4 हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. सोल्युशन. लेट I is equal to 4 times integral 0 to infinity x square dx upon 1 plus x to the power 4. मित्र हो, with the help of substitution method we can easily solve this example. So put x is equal to under root tan theta, dx is equal to 1 upon 2 times under root tan theta. Derivative of tan theta is sec square theta and derivative of theta is d theta. For limits, when x is equal to 0, the squaring from both sides केलं तर theta is equal to then 0. When x is equal to infinity, then theta is equal to pi by 2. म्हणजे tan 90 which is equal to infinity value आहे. म्हणजे when x is equal to infinity, then theta is equal to pi by 2. Hence, I is equal to 4 times integral 0 to pi by 2 x square म्हणजे tan theta, dx म्हणजे sec square theta d theta न्यूमरेटरला डिवाइडेड बाय 2 अंडर रूट tan theta आणि 1 plus x square x square चा स्क्वेअर करू म्हणजे काय होईल, x square च्या ठिकाणी tan theta आणि त्याचा वर्ग म्हणजे tan square theta. 1 plus tan square theta इथे येईल. tan theta कॅन्सल होऊन न्यूमरेटरला अंडर रूट tan theta येईल. sec square theta आणि 1 plus tan square theta म्हणजे काय फॉर्म्युला आहे हो, sec square theta. म्हणजे हे आणि हे काय होईल जाईल, कटून जाईल आणि शिल्लक राहील हा 2. जर या 4 सोबत कॅन्सल केलं तर which is equal to 2 times integral 0 to pi by 2 अंडर रूट मध्ये tan theta d theta. So which is equal to 2 times integral 0 to pi by 2 sin raised to 1/2 theta into cos raised to -1/2 theta. कसं हो, कारण की tan theta ला अंडर रूट मधल्या जर आपण sin theta अपॉन cos theta लिहिलं तर sin raised to 1/2 theta अपॉन cos raised to 1/2 theta आणि cos raised to 1/2 theta ला जर न्यूमरेटरला नेलं तर cos raised to -1/2 theta. आता फॉर्म्युला तुम्हाला माहित आहे. काय आहे फॉर्म्युला? इंटेग्रल 0 टू पाय बाय 2 sin m theta cos n theta d theta which is equal to गॅमा मध्ये m plus 1 upon 2 आणि गॅमा मध्ये n plus 1 upon 2 divided by 2 times गॅमा मध्ये m plus n plus 2 divided by 2. मित्र हो, आता इथे m ची किंमत 1/2 आहे आणि n ची किंमत किती आहे, -1/2. त्यामुळे which is equal to हा 2 तर इथे येणारच. गॅमा मध्ये 1/2 plus 1 upon 2 into गॅमा मध्ये -1/2 plus 1 upon 2 whole divided by 2 times गॅमा मध्ये 1/2 -1/2 plus 2 divided by 2. हा 2 कटला. हा 1/2 plus 1 म्हणजे 3/2 3/2 divided by 2 म्हणजे 3/4 गॅमा मध्ये 3/4 -1/2 plus 1 म्हणजे 1/2 1/2 divided by into 1/2 1/2 into 1/2 अगेन गॅमा मध्ये 1/4 आणि डिनॉमिनेटरला 2 तर कटलं. हा झाला 1/2 -1/2 कॅन्सल. 2 upon 2 गॅमा मध्ये 1 आणि गॅमा मध्ये 1 इज इक्वल टू आहे 1. आणि हेच आपल्याला काय करायचं होतं मित्र हो, प्रूव्ह करायचं होतं. हेन्स इंटेग्रल म्हणजे 4 टाइम्स इंटेग्रल 0 टू इन्फिनिटी x स्क्वेअर dx अपॉन 1 प्लस x टू द पॉवर 4 which is equal to गॅमा मध्ये 1/4 into गॅमा मध्ये 3/4. नेक्स्ट एक्झाम्पल 7 ऑन पेज नंबर 119
प्रूव्ह दॅट बीटा ऑफ m कॉमा n विच इज इक्वल टू गॅमा मध्ये m इंटू अंडर रूट पाय होल डिवायडेड बाय 2^2m मायनस 1 इंटू गॅमा मध्ये m प्लस 1/2. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. सोल्युशन वी नो दॅट इंटेग्रल 0 टू पाय बाय 2 साइन 2m मायनस 1 थीटा इंटू कॉस 2n मायनस 1 थीटा डी थीटा विच इज इक्वल टू गॅमा मध्ये m इंटू गॅमा मध्ये n अपॉन 2 टाइम्स गॅमा मध्ये m प्लस n. याला इक्वेशन नंबर 1 म्हणू. पुटिंग n इज इक्वल टू 1/2 इन 1 कॉमा वी गेट. जर आपण n ची किंमत 1/2 ठेवली तर काय येईल या रिझल्ट मध्ये? हेन्स इंटेग्रल 0 टू पाय बाय 2 साइन रेस टू 2m मायनस 1 थीटा आणि इथं 1/2 जर केलं तर 2 विल बी कॅन्सल. 1 मायनस 1 0 आणि कॉस रेस टू 0 थीटा म्हणजे एनिथिंग रेस टू 0 इज 1. त्यामुळे फक्त काय मिळेल? इंटेग्रल 0 टू पाय बाय 2 साइन 2m मायनस 1 थीटा डी थीटा विच इज इक्वल टू गॅमा मध्ये m गॅमा मध्ये 1/2 होल डिवायडेड बाय 2 टाइम्स गॅमा मध्ये m प्लस 1/2. याला इक्वेशन नंबर 2 म्हणा. अगेन पुटिंग n इज इक्वल टू m इन इक्वेशन 1 कॉमा वी गेट. जर n इज इक्वल टू m सबस्टिट्यूट केलं इक्वेशन 1 मध्ये तर इंटेग्रल 0 टू पाय बाय 2 साइन 2m मायनस 1 थीटा कॉस 2m मायनस 1 थीटा डी थीटा विच इज इक्वल टू गॅमा मध्ये m इंटू गॅमा मध्ये m होल डिवायडेड बाय 2 टाइम्स गॅमा मध्ये m प्लस m. आता याच्या पुढे बघू इथं काय करता येईल आपल्याला. साइन थीटा कॉस थीटाला पॉवर 2m मायनस 1 लिहिता येईल. इथे गॅमा m चा वर्ग करता येईल आणि इथं गॅमा मध्ये 2m सुद्धा लिहिता येईल. बघू मग काय करायचं ते. और 1/2^2m मायनस 1 इंटेग्रल 0 टू पाय बाय 2 ब्रॅकेट मध्ये 2 साइन थीटा कॉस थीटा ब्रॅकेट कंप्लीट ब्रॅकेटला पॉवर 2m मायनस 1 डी थीटा. इथं काय केलेलं आहे हो मित्र हो 2^2m मायनस 1 नी मल्टिप्लाय केलेला आहे आणि 2^2m मायनस 1 नी डिवाइड केलेला आहे आणि सोबतच साइन रेस टू 2m मायनस 1 आणि कॉस रेस टू 2m मायनस 1 ला एका ब्रॅकेट मध्ये 2 सोबत साइन थीटा कॉस थीटा आणि त्याला सगळ्याला पॉवर 2m मायनस 1 डे थीटा लिहिलेला आहे. आणि सो विच इज इक्वल टू 1/2 बीटा ऑफ m कॉमा m है और बीटा ऑफ m कॉमा m विच इज इक्वल टू 1/2^2m मायनस 1 इंटेग्रल 0 टू पाय बाय 2 टाइम्स साइन थीटा कॉस थीटा म्हणजे साइन 2 थीटाचा फॉर्म्युला आहे म्हणून साइन 2 थीटा ब्रॅकेट कंप्लीट त्याला पॉवर 2m मायनस 1 इंटू डी थीटा. सबस्टिट्यूट 2 थीटा इज इक्वल टू फाय सो दैट 2 डी थीटा इज इक्वल टू डी फाय. When theta is equal to 0 then phi is equal to 0. When theta is equal to pi by 2 then phi is equal to pi. आणि म्हणून बीटा ऑफ m कॉमा m which is equal to 2 times 1/2^2m minus 1 इंटेग्रल 0 to pi sin phi त्याला पॉवर 2m minus 1 इंटू d थीटा म्हणजे d phi by 2. हा 2 आणि हा 2 कटला सो विच इज इक्वल टू 1/2^2m minus 1 इंटू 2 न मल्टिप्लाय केलं 2 न डिवाइड केलं. डिवाइड जो आपण करणार आहे तो गेला वर 0 टू पाय बाय 2 ड्यू टू डेफिनाइट इंटेग्रल प्रॉपर्टी. सो 2 टाइम्स इंटेग्रल 0 टू पाय बाय 2 sin 2m minus 1 फाय डी फाय. हा झाला तुमचा इक्वेशन नंबर 3 आणि तुमचा इक्वेशन नंबर 2 जो आपण काढलेला आहे तो आहे इंटेग्रल 0 टू पाय बाय 2 sin 2m minus 1 थीटा डी थीटा विच इज इक्वल टू गॅमा मध्ये m इंटू अंडर रूट पाय अपॉन गॅमा मध्ये m प्लस 1/2 हे आपण ऑलरेडी वर काढलेला आहे. आणि म्हणून फ्रॉम इक्वेशन्स 2 and 3 कॉमा वी गेट बीटा ऑफ m कॉमा m विच इज इक्वल टू 1/2^2m minus 1 इंटू 2 आणि इक्वेशन 2 च्या मदतीनं काय ठेवलं सबस्टिट्यूट आपण काय केलं
इंटेग्रल 0 to पाय बाय 2 साइन 2m मायनस 1 फाय डी फाय, याच्या जागेवर गॅमा मध्ये m, गॅमा मध्ये 1/2 अपॉन 2 टाइम्स गॅमा मध्ये m प्लस 1/2. दुसऱ्या इक्वेशन आणि तिसऱ्या इक्वेशन मध्ये काय बदल आहे, तर फक्त व्हेरिएबलचा बदल आहे. इथं फाय मध्ये आहे, तिथं थीटा मध्ये आहे, बाकी सगळं सेम आहे. आणि तुम्हाला माहित आहे व्हेरिएबल कॅन बी चेंजेबल, तर विथ रिस्पेक्ट टू इथं फाय आहे, तिथे थीटा होता. सो 2 कॅन्सल, सो विच इज इक्वल टू गॅमा मध्ये m इंटू अंडर रूट पाय अपॉन 2 मायनस 1 इंटू गॅमा मध्ये m प्लस 1/2. मित्र हो, आपल्याला हेच प्रूव्ह करायचं होतं. नेक्स्ट एक्झाम्पल 8, आणि इथं गॅमा मध्ये 1/2 ते तर माहितच आहे तुम्हाला, अंडर रूट पाय. एक्झाम्पल 8 ऑन पेज नंबर 120. शो दॅट इंटेग्रल 0 to infinity x to the power c अपॉन c to the power x dx which is equal to गॅमा मध्ये c प्लस 1 अपॉन लॉग c ब्रॅकेट मध्ये त्याला पॉवर c प्लस 1, हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. सोल्युशन, लेट I इज इक्वल टू इंटेग्रल 0 to infinity x to the power c dx अपॉन c रेस टू x. या इंटेग्रल मध्ये पुट c रेस टू x which is equal to e to the power t. दोन्ही साइडला जर लॉग घेतलं तर दॅट इज x log c इज इक्वल टू t log e, बट log e इज 1 म्हणून t. सो दॅट इज x इज इक्वल टू t अपॉन log c, आणि डिफरन्शिएट केलं तर dx इज इक्वल टू dt अपॉन log c, बिकॉज log c इज कॉन्स्टंट. इथे सुद्धा लिमिट काही बदलत नाही, कारण वेन x इज इक्वल टू जर तुम्ही इथं 0 ठेवलं तर काय येते, c रेस टू 0 म्हणजे काय होते, 1 येते, म्हणजे e रेस टू t इज इक्वल टू 1 आला. दोन्ही साइडला लॉग जर घेतलं तर t इज इक्वल टू log 1, म्हणजे log 1 झिरोच आहे, म्हणून 0च्या वेळेस 0च राहील. आणि इन्फिनिटीच्या वेळेस x इज इक्वल टू इन्फिनिटी म्हणजे c रेस टू इन्फिनिटी विच इज इक्वल टू, तर हे इथं काय येईल, इन्फिनिटी असा कन्सेप्ट आहे की त्याला मल्टिप्लाय केलं काय, डिवाइड केलं काय, आणि पॉवर दिलं काय. इन्फिनिटी हा इन्फिनिटीच राहतो, आणि म्हणून दुसऱ्या e टू द पॉवर t जे आहे हे काय होईल, मग c रेस टू इथे इन्फिनिटी होता, e टू द पॉवर इथे t होता, म्हणजे t इज इक्वल टू काय घेता येईल आपल्याला, इन्फिनिटी घेता येईल. कारण की दोन्ही साइडला लॉग जरी घेतलं तर काय होते, t log e, म्हणजे log e तर 1 आहे, t आला राईट हँड साइडला, आणि लेफ्ट हँड साइडला काय आलं, इन्फिनिटी इंटू log c. तुम्हाला माहित आहे इन्फिनिटी मल्टिप्लाय एनिथिंग इज इन्फिनिटी, सो t इज इक्वल टू इन्फिनिटी. आणि म्हणून I इज इक्वल टू इंटेग्रल 0 टू इन्फिनिटी x ची किंमत t अपॉन log c ब्रॅकेट कंप्लीट त्याला पॉवर c इंटू 1 अपॉन c रेस टू x, तर इथे येईल 1 अपॉन e रेस टू t इंटू dt अपॉन log c, मग विच इज इक्वल टू 1 अपॉन log c, हा log c त्याला पॉवर c, आणि हा log c त्याला पॉवर 1, म्हणजे 1 अपॉन log c ब्रॅकेट मध्ये आणि त्याला पॉवर c प्लस 1 इंटेग्रल 0 टू इन्फिनिटी e टू द पॉवर मायनस t आणि t रेस टू c dt. याला जर फॉर्म्युल्यामध्ये कन्वर्ट करायचा असेल तर विच इज इक्वल टू 1 अपॉन log c ब्रॅकेट मध्ये त्याला पॉवर c प्लस 1 इंटेग्रल 0 टू इन्फिनिटी e टू द पॉवर मायनस t c रेस टू c प्लस 1 मायनस 1 आणि dt. म्हणजे काय झालं हो, इथे आपण 1 ऍड केलं आणि 1 सबट्रॅक्ट केला, आणि त्यामुळे याचं कन्व्हर्शन आता फॉर्म्युल्यामध्ये झालं. फॉर्म्युला काय आहे, इंटेग्रल 0 टू इन्फिनिटी e टू द पॉवर मायनस t t रेस टू n मायनस 1 dt, म्हणजे गॅमा मध्ये n, आणि इथे यांच्या जागेवर c प्लस 1 आहे, आणि म्हणून विच इज इक्वल टू गॅमा मध्ये c प्लस 1 डिवायडेड बाय log c इन ब्रॅकेट त्याला पॉवर c प्लस 1 विथ द हेल्प ऑफ गॅमा फंक्शन. गॅमा फंक्शनच्या डेफिनेशनच्या मदतीनं आपण इंटेग्रल 0 टू इन्फिनिटी e टू द पॉवर मायनस t t रेस टू c प्लस 1 मायनस 1 म्हणजेच गॅमा मध्ये c प्लस 1 विच इज इक्वल टू गॅमा मध्ये c प्लस 1 आणि डिवाइडला log c होल रेस टू c प्लस 1 तर
आहेच. आपल्याला प्रूव्ह सुद्धा तेच करायचं होतं आणि म्हणून इंटेग्रल 0 टू इन्फिनिटी x टू द पॉवर c अपॉन c टू द पॉवर x dx विच इज इक्वल टू गॅमा मध्ये c+1 अपॉन लॉग c ब्रॅकेट मध्ये त्याला पॉवर c+1. मित्र हो, अशा पद्धतीनं आपला हा I8 नंबरचा एक्झाम्पल इथे संपत आहे. आज आपण या लेक्चरसाठी इथेच थांबणार आहे. धन्यवाद.